श्री गुरुदेव दत्त। श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय। आजचा दिवस हा एक अमूल्य ठेवा दहा मे 2024 शुक्रवार वैशाख शुद्ध तृतीया, अक्षय तृतीया। आम्ही खरोखरच भाग्यवान आहोत असं म्हणावंसं वाटतं। कारण काय तर आमच्या संस्कृतीमध्ये पूर्णतः आहे, जसं वैराग्य आहे, अध्यात्म आहे, आणि त्या दृष्टीने ही जी भूमिका आहे मनुष्यत्वाची, जगाची, हे जर बघितलं तर मिथ्या आहे असं आमची वैदिक संस्कृती सांगते। पण त्याबरोबरच आमची वैदिक संस्कृती इतकी श्रेष्ठ आहे की जो क्षण चालला आहे, जो क्षण निघतो आहे किंवा होतोय, त्या प्रत्येक क्षणाला आनंद हाच भाग आहे याची त्यांनी विशेष ठेव आम्हाला दिलेली आहे। कारण काल हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि कालाचं नियंत्रण, या पृथ्वीतलावर राहणं, कालाचं नियंत्रण आणि या सगळ्याचा समन्वय होऊन तो प्रत्येक क्षण आनंदात जाईल, प्रत्येक येणारा विचार हा आनंदाचाच राहील, सगळीकडनं मंगल येवो, अशा प्रकारची भूमिका आमच्या ऋषीमुनींनी घेतलेली आहे। आणि त्यांनी या सगळ्यात कालाचंही महत्त्व जाणलेलं आहे। त्यातच आपण जर कालगणना बघितली तर 3.5 मुहूर्त हे महत्त्वाचे ठरले आहेत आणि त्या 3.5 मुहूर्तामधला हा अक्षय तृतीया हा एक अनुपम ठेवा असा आहे। या अक्षय तृतीयेचं महत्त्व अनन्य प्रकारे आहे। तसं काय म्हटलं तर महर्षी व्यासाने भागवत लिहिण्याची सुरुवात केली, ही परशुरामाची जन्मदिवस आहे, भगवान विष्णू नारायणाचा दिवस आहे, असे अनंत गोष्टी या कार्यात साधलेल्या आहेत। आणि म्हणून ती अक्षय म्हणजे सदोदित टिकणारी, आणि म्हणून त्या अक्षय तृतीयेला आम्ही ती साजरी करणं, त्या दिवशी आम्हाला जे जमेल, जे उत्कृष्ट जमेल, जे चांगल्या प्रकारचं, जे शुभ मंगल, हे सर्व आमच्याकडून घडावं अशी योजना आमच्या ऋषीमुनींनी केलेली आहे आणि ती आजही आम्हाला उपकृत करणारी आहे। सत्ययुग आणि त्रेतायुगाचा आरंभही अक्षय तृतीयेचाच आहे असं सांगितलं जातं। हे अक्षय, आपण हे पाहतो की अक्षय पात्र भगवंतानी द्रौपदीला दिलं होतं। अक्षय पात्र म्हणजे ती जेवल्यानंतर अन्न उपलब्ध राहणार नाही, पण तिला ते अक्षय पात्र सतत अन्न राहील अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी केली। आपला याची ऋषीमुनींची कथा माहीत आहे की द्रौपदीला जेवायला ऋषीमुनी आले आणि तिथं अन्न नाही आहे, पण त्या वर्षीसुद्धा भगवंताने तिची लाज राखली आणि त्या अक्षय पात्राचा तिला उपयोग झाला। त्या दृष्टीने श्री विष्णू, नारायण, परशुराम, हयग्रीव अवतार हे सगळे शुभ मुहूर्तावर अक्षय तृतीयेचे आहेत। त्यामुळे कालाचं महत्त्व अनन्य आहे। काल हा आहे पण त्यात अशुभ शुभ, आणि त्यामुळे ही जी आजचा जो दिवस आहे तो खरेदीला, लक्ष्मीच्या ग्रहणाला, या सगळ्याला उत्कृष्ट समजला जातो आणि त्यामुळं आमच्या दृष्टीने तो एक उत्कृष्ट प्रसंग असून आम्ही सगळेजण त्यात सहभागी होतो। म्हणजे जरी वैराग्य असलं तरीसुद्धा येणारा क्षण हा आनंदात घालवणं हा महत्त्वाचा भाग आहे आणि ते सामान्य माणसाला त्या दृष्टीने या दिवसाचं महत्त्व अनन्य आहे। लक्ष्मीचं पूजन, लक्ष्मी खरेदी, सोनं नाणं, या दृष्टीसुद्धा या दिवसाचं महत्त्व अनन्य आहे। आता योग या दृष्टीने बघितलं तर योगाच्या दृष्टीने हा जो दिवस आहे हा अत्यंत श्रेष्ठ आमच्या महायोग मार्गाचा हा जणू काही वाढदिवस आहे अशा प्रकारचं सूचित करण्यात आलेलं आहे।
कारण याच अक्षय तृतीयेच्या दिवशी श्री गंगाधर तीर्थ स्वामी महाराजांनी श्री नारायणदेव तीर्थांना दीक्षा दिली आणि दीक्षा दिली त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हा जो अग्नी मी तुझ्या जवळ ठेवला आहे हा संबंध देशाला प्रेरित करेल आणि हा संबंध विश्वापर्यंत पसरेल असं भाकीत त्यांनी त्यावेळी केलेलं आहे. त्यामुळं आम्हा महायोगी साधकांच्या दृष्टीने हा दिवस अनन्य असून हा वाढदिवस म्हणून आम्ही सदोदित साजरा करीत आहोत. योग हा सर्वात श्रेष्ठ मार्ग आहे आणि भगवंतांनी स्वतःच भगवद्गीतेतच सांगितले की योगियो पंडुकुमारा, म्हणजे योगाशिवाय अनन्य काही नाही आहे आणि त्यामुळं या दिवसाचं महत्त्व आमच्या दृष्टीने अनन्य आहे. साधना हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे जे कार्य या दिवशी होईल ते अक्षय राहील, त्याला क्षय राहणार नाही आहे असं भाकीत सांगितलेलं आहे आणि त्या दृष्टीने या दिवसाचं पूजन, या दिवसाचं साधन आम्हा साधकाच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक साधकाने या दिवशी जमेल तिथे साधना करून हे साधन अक्षय राहील अशा प्रकारची कार्यवाही करावी अशी प्रार्थना आपण भगवंताजवळ करूया, गुरुजवळ करूया आणि त्यामुळं अक्षय तृतीयेचं अनन्य महत्त्व आम्ही निश्चितपणे साजरं केलं पाहिजे आणि त्यामुळं आमची स्वतःची गती वाढणार आहे आणि विश्वाला समष्टीला हे ते एक प्रकारचं वरदान ठरेल असं मला सुचवावंसं वाटतं. याच्यामध्ये विष्णूची पूजा, दत्तदर्शन या सगळ्या गोष्टी अंतर्भूत आहेत आणि त्या सगळ्यांचं महत्त्व अक्षय तृतीयेच्या दृष्टीने अनन्य आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरू स्वामी महाराज की जय.